श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ज्या वेळेस युगेंद्रला समजते की आनंदी हे जग सोडून गेली आहे, तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. घरी आलेल्या पृथ्वीने आता शिल्पाचं थोबाड फोडून, त्याचप्रमाणे आता विद्याधर शलाकाने जो काही युगेंद्रकडून सही घेऊन जी काही पार्टनरमध्ये पृथ्वीला ॲड करणार असतात, ते सगळे पेपर टराटरा फाडून आता आनंदी युगेंद्र यांच्यासमोर गुडघे टेकून माफी मागत सगळं काही आनंदीच्या आंधळेपणाचं भयानक सत्य आता पृथ्वी स्वतःहून युगेंद्रला सांगताच युगेंद्र आता स्वतः आनंदीला दृष्टी देणार आहे. तर प्रेक्षकांना व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आता मालिका खूपच वेगळ्या वळणावर पाहायला मिळत आहे. तर आता पृथ्वी माणुसकीच्या नात्याने आरती आणि आर्चीला मदत म्हणून आनंदीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. परंतु आता माईला सत्य समजलेलं असतं की आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यामुळे आता माई पृथ्वीला फोन केलेला असतो की आनंदीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि युगेंद्र तिकडे पोहोचलेला आहे, तू तिकडे जा असं सांगणार. परंतु त्याचवेळी प्रांजल माईच्या हातातून फोन घेऊन आनंदी तिच्या आबांच्या घरी गेली आहे असं खोटं सांगून पृथ्वीच्या मनात एक प्रकारे गैरसमज निर्माण केलेला आहे. आणि इकडे हे सगळं काही प्रांजलला करण्यासाठी शिल्पाने सांगितलेलं आहे. तेव्हा माई म्हणतात की शिल्पा, अजून किती खालच्या थराला जाणार आहेस? अगं, माणूस किती वाईट परिस्थितीत असताना तरी आपल्या मनातला राग विसरून माणूस म्हणून तरी त्याची दया करावी. परंतु तू म्हणजे दगड आहेस. एखाद्या वेळी दगडाला पाझर फुटेल, परंतु तुला नाही. त्यावर शिल्पा म्हणते, हो आई माई, मी आहे निष्ठुर, परंतु आनंदीच्या बाबतीत मी कधीच आनंदीला आणि या मुलांना एकत्र येऊ देणार नाही. आनंदी कधीच निंबाळकरांची सून आणि युगेंद्रची बायको होऊ शकत नाही. आणि मुलांना असं पुढे करून मी युगेंद्रच्या आयुष्यातून आनंदीला अलगद बाहेर काढणार. त्यावर माई म्हणतात, शिल्पा, तू तुझे प्रयत्न चालू ठेव, परंतु उशिरा का होईना, परंतु देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी न्याय असतोच. आनंदी आणि युगेंद्र मनाने जरी वेगळे असले तरी नात्याने ते एकत्र आहेत आणि युगेंद्र काहीच होऊ देणार नाही आनंदीला. पृथ्वी आता घरी येतो, खूप वैतागलेला असतो, तो चिडचिड करत असतो. तेव्हा शिल्पा विचारते, काय झालं पृथ्वी? मी सांगितलं होतं ना, ती आनंदीना एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे. तिला चांगलंच माहिती आहे आपल्या माणसांना कसं आपल्याकडे खेचायचं. त्यावर पृथ्वी म्हणतो, तू म्हणत होतीस तू बरोबर आहे, पण मला वाटलं आनंदी संकटात असेल, तिला दिसत नाहीये म्हणून मी तिची मदत म्हणून शोधायला गेलो. परंतु खरंच सगळे ना आनंदच्या घरचे एक नंबरची नाटकी आहेत. हे सगळं काही आर्ची यांना माहिती होतं, तरी सुद्धा त्यांना इथे येऊन तमाशा करायचा होता. परंतु आता माई गप्प बसत नाही. बास झालं शिल्पा, अजून किती खोटं बोलणार आहेस? तिकडे मरणाच्या दारात आनंदी आहे. पृथ्वी, तुला प्रांजल आणि शिल्पा जे काही सांगतात ते एकदम खोटं आहे. पृथ्वी म्हणतो, माई काय झालं? तू एवढी का घाबरली आहेस? त्यावर माई सांगते की पृथ्वी, अरे शिल्पा आणि प्रांजल आनंदीबद्दल जे काही सांगितलं आहे ना, ते एकदम खोटं आहे. ती आबांच्या घरी तिच्या माहेर नाहीच आहे. खरं म्हणजे तिचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे आणि तिला ओळखायला सुद्धा मुश्किल झालं आहे. परंतु या लोकांनी तुला खोटं सांगून घरी बोलावून घेतलं आहे, कारण जेणेकरून तू आनंदीला शोधू नये म्हणून. माईच्या तोंड हे सत्य ऐकून पृथ्वीला धक्का बसतो. तो विचारतो, शिल्पा, त्या खरं आहे का? माई जे बोलत आहे ते खरं आहे का? तू खोटं बोलून मला घरी बोलवलं, पण का आणि कशासाठी? अगं, मला मान्य आहे आनंदी कुणालाच या घरात नको आहे, निंबाळकरांची बायको म्हणून नको आहे, पण आपण काय तिच्या जेवावर उठायचं का? त्याचवेळी प्रांजलच्या थोबाडीत मारतो आणि म्हणतो, तू तर काही बोलूच नको. अरे, आपल्या आईने हे संस्कार दिले आहेत का? त्या गोष्टीचं तरी भान ठेव. तर आता इकडे युगेंद्र हतबल झालेला असतो. आनंदीच्या परिस्थितीत असते ती खरंच त्याला खूप म्हणजे खूप पचवणं अवघड असतं. खरं म्हणजे हे सगळं काही विद्याधर आणि शलाकांचाच प्लॅन असतो. विद्याधर म्हणत असतो, शलाका, तू खरंच कमाल आहेस. शत्रूला कसं पायावर आणायचं हे तुझ्याकडून शिकायला पाहिजे. ज्या युगेंद्र निंबाळकरला आजपर्यंत मी हरवण्याचं स्वप्न पाहत होतो, परंतु आज तू एका सेकंदात त्याला हार पत्करावं लागलं. त्यावर शलाका म्हणते, अरे, कधी कधी ना शत्रूला गाफील ठेवूनच काही गोष्टी साध्य करायच्या असतात. युगेंद्र निंबाळकर आजपर्यंत त्यांनी आपल्याला खूप डिवसला आहे, खूप त्रास दिला आहे, परंतु आत्ता त्याचा मोहरा आपल्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याला कसं आपल्या तालावर नाचवायचं हे बघत राहा, कारण आत्ता त्याच्या मुलाचं आयुष्य भविष्य आपल्या हातात आहे. त्यामुळे त्याच्या मुलाला मोहराप्रमाणे वापरून त्याचा गेम करायचा. त्यावर विद्याधर बोलतो, शलाका, हे सगळं तुला कसं जमलं? म्हणजे आत्ता जेव्हा युगेंद्र ती बॉडी आनंदीची नाही हे समजून ना, तेव्हा तो स्वतःच्याच नशीवर हात मारून घेणार. त्यावर आता शलाका सांगते की मी अगोदरच माझ्या माणसाला कामाला लावलं होतं आणि मला अगोदरच माहिती होतं की आनंदी घर सोडून गेली आहे.
त्यामुळे मी तिथेच एका बाईचा डेड बॉडी दिखावा करून बनावट करून आनंदीसारखी असणारी असल्यामुळे मी त्या गोष्टीचा फायदा घेऊन युगेंदरला आपल्या तालावर नाचवायला भाग पाडलं. कारण त्यांनी पृथ्वीला आपल्याबरोबर पार्टनरशिप करण्यासाठी जो काही वकिलाच्या मदतीने नोटीस पाठवली होती ना, तो काही सहजासहजी आपलं नोटीस कॅन्सल केलं नसतं. म्हणूनच युगेंदरला आपल्या पायाशी लोळवण्यासाठी मला अशी काही संधीची गरज होती आणि ती संधी योग्य वेळेला माझ्याकडे चालून आली. त्यामुळे मला युगेंदरला असं काही करायचं होतं. त्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारून मला त्याला धडा शिकवायचा होता. विद्याधर म्हणतो, परंतु आता आनंदीचं काय? आनंदी परत घरी आली तर? शलाका म्हणते, मी आहे ना. आनंदी परत जरी त्या घरात आली तरी तिला परत इथून ढगात कसं पाठवायचं हे माझ्या हातात आहे. आता इथून पुढे युगेंद्र ज्या गोष्टीचा गुरूर अहंकार समजत होता ना, ते सगळं काही माझ्या हातात असेल. त्यानंतर आता शलाका आणि विद्याधर हा पृथ्वीजवळ जातात आणि म्हणतात, पृथ्वी, अरे आता तू तुझ्या वडिलांची युगेंद्र निंबाळकरनी जी काही तुला आमच्याबरोबर पार्टनरशिप न करण्यासाठी जी काही नोटीस पाठवली होती ना, इथून पुढे तू कुठल्याच कंपनीबरोबर पार्टनरशिप करणार नाही. युगेंद्र टेक्स्टाईलमध्येच तुला कायम काम राहावं लागेल. ती नोटीस त्यांनी स्वतःहून माघार घेतली. तेव्हा मात्र पृथ्वीला थोडासा धक्काच बसतो. कारण युगेंद्र निंबाळकर सहजासहजी आपला निर्णय माघार घेत नाही किंवा बदलत नाही हे त्याला चांगलंच माहिती असतं. पृथ्वी विचारतो, मावशी आणि काका हे कसं शक्य आहे? कारण बाबांनी स्वतः नोटीस का माघार घेतली? त्यावर शलाका ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणते ना, मी आहे ना, मला चांगलंच माहिती आहे युगेंद्र निंबाळकर यांची कमजोरी. त्यामुळेच युगेंद्र निंबाळकरला सध्या आनंदीचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच आनंदी मरणाच्या दारात आहे समजल्यानंतर मी त्याच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे अशी परिस्थिती निर्माण केली की सगळे हॉस्पिटल आणि बेड, सगळं काही औषधं, मेडिकल मी ऑलरेडी बुकिंग करून खरेदी केली. त्याच्यासमोर एकच ऑप्शन राहिला, ते म्हणजे तुला जी नोटीस पाठवली आहे ना, ती नोटीसवर सही करायची आणि आनंदचा जीव वाचवायचा. त्यामुळे बिचारा घाई गडबडीत कशाचाही विचार न करता त्या पेपर्सवर सही केल्या आणि तुला त्याच्या युगेंद्र टेक्स्टाईल या प्रोजेक्टमधून हद्दपार करत तू कोणत्याही प्रोजेक्टबरोबर कुणासोबतही पार्टनरशिप करू शकतो. कधी कधी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, असं काही करून मी त्याला माझ्या मनासारखं करून घेतलं. पृथ्वी, आता तू युगेंद्र निंबाळकर याच्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये राहायचं नाहीये, कुठल्याच बंधनात राहायचं नाहीये. त्याला बर्बाद करायचं, कारण त्याने तुम्हाला फसवलं आहे असं असं वाटेल ती शलाका विद्याधर बळत असतात. तेव्हा मात्र इकडे पृथ्वीच्या तळपायच्या मस्तकात जाते. कारण बापाबद्दल, युगेंद्रबद्दल असं कुणीही काही बोललेलं त्याला सहन होत नाही आणि तो आता शलाकाने विद्याधर याच्या हातातला पेपर घेतो आणि टरा फाडून त्यांच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो, तुम्ही लोक ना मेलेल्या मड्यावरचं लोणी खाणारं माणसं आहात. तुम्ही माझ्या बापाला उद्ध्वस्त करण्यासाठी जी काही पद्धत वापरली ना, मार्ग वापरला आहात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. असं म्हणून पृथ्वी आता आनंदी ज्या ठिकाणी असते ना तिकडे गेलेला असतो. इकडे आता विद्याधर आणि शलाका यांना मात्र धक्का बसतो. इकडे आता पिंट्या सांगितलेलं असतं की आनंदीला उशीर झाला आहे, आनंदी गेली आहे, ती जिवंत नाही. तेव्हा मात्र आता आरची खूपच आरडाओरडा करत असते आणि मालक साहेब म्हणत असते की या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. माझी आनंदताई जिवंत नाही आहे, त्याला तुम्ही कारणीभूत आहात. तुम्ही लोक खूप म्हणजे अहंकार आहात, स्वार्थी आहात. तर आता युगेंद्रच्या पायाखालची जमीन सरकली असते. आनंदी गेली आहे हे ऐकून तर निशब्द होतो, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. तर आता आरती आनंदी समजून जेव्हा अंगावरलं कापड पांघरलेलं असतो ना ते बाजूला करते, तेव्हा मात्र आरती म्हणते की आनंदी ही आपली आनंदी नाही आहे. आनंदीचं गाठोड जरी इथे असलं किंवा आनंदीसारखी साडी जरी हिच्या अंगावर घातली तरी ती नाही आहे. तेव्हा मात्र सगळेजण हे आता मोकळा श्वास सोडतात. तेव्हा आता पृथ्वी तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं बाबा? आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे ना? तर अचानकपणे पृथ्वीमधला झालेला हा बदल पाहून युगेंद्रला धक्काच बसतो. युगेंद्र म्हणतो की हो, आम्हाला असं समजलं होतं की आनंदीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि जेव्हा मी इथे येऊन पोहोचतो तर हे सगळं असं होतं आणि हे सगळं काय आहे, मुद्दामून कुणीतरी घडवून आणलं आहे का? आणि आपली आनंदी कुठे आहे? आनंदीचं गाठोड, तिची ओळखपत्र हे सगळं काही इथे आहे. तर पृथ्वी म्हणतो की बाबा, हे सगळं काही शलाका आणि विद्याधरने केलेला प्लॅन होता. कारण तुम्ही जी नोटीस मला पाठवली होती ना, ती नोटीस माघार घेण्यासाठी तुम्हाला मजबूर करण्यासाठी त्यांनी हे केलेला एक ट्रॅप होता. युगेंद्र म्हणतो, पृथ्वी तुला कसं माहिती आहे सगळं? त्यावर आता पृथ्वी घडलेला सगळा प्रकार सांगतो. बाबा मला माफ करा, मी तुमच्यावर अविश्वास दाखवून त्यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु त्यांनी माझा असा गैरफायदा घेऊन तुम्हाला बर्बाद करण्यासाठी मला पुढे केलं. मला माफ करा,
परंतु त्यांना फक्त आपल्यामध्ये दुरावा तंटा हे सगळं काही पाहिजे होतं, त्यामुळे ते सगळं काही करत होते. परंतु आपण या सगळ्या गोष्टीवर नंतर बोलू, परंतु आत्ता सध्या आनंदीला शोधू. बाबा तुम्हाला माहिती आहे ना, आनंदीला दिसत नाहीये. मग ती अशा परिस्थितीत कुठे जाणार आहे? विजेंद्र म्हणतो, पृथ्वी. अरे काय बोलतो? तिला दिसत नाही म्हणजे? त्यावर पृथ्वी म्हणतो, बाबा काय कमाल करता, तुम्हाला खरंच माहिती नाही आनंदीला दिसत नाही? त्यावर युगेंद्र विचारतो, नाही आनंदीला दिसत नाही म्हणजे? मला सविस्तरपणे सांग, मला काहीच कळत नाहीये तुझ्या बोलण्याचा अर्थ. त्यावर आरती म्हणते की मालक साहेब, आमची आनंदी जन्मताच अंध आहे, म्हणजे तिला दृष्टी नाहीये. तेव्हा मात्र युगेंद्रला खूप मोठा धक्का बसतो. तर आता युगेंद्र विचारतो, तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? परंतु मला हे सत्य का माहिती नाही? कुणीच का मला हे सांगितलं नाही? त्यावर आता शिर्के म्हणतो की मालक साहेब, तुम्हाला सत्य कसं समजणार आणि आनंदी कोणत्या तोंडाने सांगणार? कारण आनंदीला तसं शिल्पाताईने बजावून सांगितलं होतं की आनंदी आंधळी आहे, हे सत्य तुम्हाला कधीच सांगायचं नाही. शिल्पाताईची तर आता खैर नाही, असं आता युगेंद्र म्हणतो. तर आता आनंदीला परत सगळेजण शोधायला जातात. त्याचवेळी आनंदी आता एका देवळाच्या पायाशी बसलेली असते, कारण तिचं गाठोड हरवलेलं असतं, कुणीतरी चोरी केली असते. त्यामुळे आनंदी आपलं सामान आता कसं शोधायचं या विचारत असते. ती म्हणते की देवी आई, आता काय करू? माझ्याकडे जी होतं ते सुद्धा गेलं. त्याचवेळी आनंदी आता युगेंद्र आणि पृथ्वीला दिसते. की ते काय करतेस असं आता आनंदीला विचारतात. असं कुणालाही न सांगून घर सोडणं शोभतं का तुला, असं युगेंद्र विचारतो. मला वाटलं होतं तू स्वाभिमानी आहेस, खूप प्रामाणिक आहेस, तू कधीच खोटं बोलत नाहीयेस, कुणापासून सत्य सुद्धा लपवत नाहीस, परंतु हे सगळं माझ्या मनातील गैरसमज तू दूर केलंस. त्यावर आनंदी म्हणते, मालक साहेब माफ करा, माझं चुकलं, परंतु माझ्याकडे कोणताच मार्ग नव्हता. त्यावर युगेंद्र म्हणतो, आनंदी मी त्या गोष्टीबद्दल विचारत नाहीये, तू मला हे सत्य का सांगितलं नाही की तुला दिसत नाहीये? अगं आनंदी, तुला जर दिसत नाहीये हे सत्य जर मला अगोदरच माहिती असतं तर मी तुला कधीच एकटं सोडलं नसतं. परंतु यापुढे तुझ्यावर ही मोहबत, ही दुर्दशा होणार नाही. तर चल घरी बघू. तर आता पृथ्वीही म्हणतो, आनंदी आणि बाबा मला माफ करा, मी तुमच्या नात्याचा अपमान केला, मी स्वीकारलं नाही. परंतु मला सत्य समजलेलं आहे की तुम्ही जी काही लग्न केलं आहेत ना, ते परिस्थितीमुळे केलं आहे. तर आता युगेंद्र म्हणतो, आनंदी तुला आजच्या आज आपण तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन बद्दल चौकशी करून तुला लवकरच आपण दृष्टी देऊ, असं सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच आनंद होतो.